श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आज आपण स्वामींची अशी एक कथा पाहणार आहोत जी ऐकल्यानंतर स्वामींवरील तुमचा विश्वास डबल होईल. डॉक्टरांनी हार मानली, परंतु श्री स्वामी समर्थांनी मृत भक्ताला उठवलं. स्वामींचा खराखुरा चमत्कार. जेव्हा डॉक्टर म्हणाले आता काहीच शक्य नाही, जेव्हा घरातल्या लोकांनी आशा सोडली, तेव्हा एक आई स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एकच नाव घेत होती, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि त्या रात्री जे घडलं ते विज्ञानाला देखील समजलं नाही. महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव, कच्चं घर आणि त्या छपरातून गळणारं पाणी. त्या घरामध्ये एक आई, एक वडील आणि त्यांचा मुलगा राहत होता. मुलगा हा घरचा एकमेव कमावता. दिवसभर मोलमजुरी करणे आणि रात्री स्वामींचं नामस्मरण करणं एवढंच त्यांचं काम. घरात स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो होता, परंतु फोटोसमोर सकाळी आणि संध्याकाळी दिवा लागायचा आणि रोज एकच प्रार्थना, स्वामी आमच्या घरामध्ये सुख ठेव. एक दिवस कामावरून घरी येताना त्या मुलाला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला. जेव्हा लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि शांत आवाजात सांगितलं, परिस्थिती खूपच गंभीर आहे. आईच्या पायाखालची जमीनच सरकली. मशीनचा आवाज येत होता, बीप बीप. आई त्याच्या डोक्यावर हात ठेवून बसली होती. त्या कठीण प्रसंगी देखील तिच्या ओठांवर एकच जप होता, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, तुम्ही आता देवाला प्रार्थना करा. आई घरी आली, स्वामींच्या फोटोसमोर बसली, दिवा लावला, हात जोडले, स्वामी माझा मुलगा मला परत द्या, तुमच्याशिवाय माझं कोणीच नाही. आणि स्वामींचा जप करू लागली, डोळ्यामध्ये अश्रू. त्याच रात्री त्या मातेला एक दिव्य अनुभव झाला. रात्र झाली होती, घरामध्ये शांतता आणि अचानक तिला चंदनाचा सुगंध जाणवू लागला. फोटोसमोरचा दिवा जोरात पेटला आणि तिला स्पष्ट आवाज ऐकू आला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आईचे डोळे भरले. तिने मागे पाहिले तर तिला कोणीच दिसले नाही. ती धावत हॉस्पिटलमध्ये गेली आणि काय चमत्कार! ज्याचा श्वास थांबला होता, त्याच्या बोटामध्ये हालचाल निर्माण झाली. मशीनचा आवाज बदलला. डॉक्टर धावत आले. हे कसं शक्य आहे? थोड्याच वेळात त्यांनी डोळे उघडले आणि त्याचा पहिला शब्द, आई, स्वामी आले होते. आई रडत रडत म्हणाली, स्वामी तुम्ही खरे मालक आहात, तुम्ही खरे आहात. आणि त्या दिवसापासून त्या घरामध्ये रोज नामस्मरण सुरू झालं, दिवा आणि स्वामींचं भजन सुरू झालं. स्वामींचा चमत्कार म्हणजे फक्त शरीर वाचवणं नाही, तर विश्वास जिवंत ठेवणं, आशा परत देणं आणि भक्तीची शक्ती दाखवणं. जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी स्वतः येतात. मित्रांनो, जर तुम्हाला देखील स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. करताय ना मग जप, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पुढील भागामध्ये पाहूया स्वामींनी एका अंध भक्ताला कशी दृष्टी दिली. एक खरा अनुभव. श्री स्वामी समर्थ.